आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा ढोकळा। अगदी स्पॉन्जी हलका फुलका हा ढोकळा जो आहे तो बनवून तयार होतो। चला तर मग सुरू करूया। आता ढोकळा बनवण्यासाठी इथं मी सर्वप्रथम 1 वाटी बेसन पीठ घेतलं, त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलं, 1 टीस्पून इथं मी सायट्रिक ॲसिड आणि 1 चमचा साखर घेऊन पाणी ओतून हे विरघळण्यासाठी बाजूला ठेवून दिलं। त्यानंतर आता ह्या बेसन पिठामध्ये थोडंसं पाणी टाकून हे पाणी जे आहे या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या पिठाच्या गुठळ्या मोडत आपल्याला एकसारखं फेटून घ्यायचं आहे। गुठळा मोडून घेतल्यानंतर आता हे पीठ फेटून घेताना एकाच दिशेने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। मग त्यानंतर हे सायट्रिक ॲसिड विरघळल्यानंतर यामध्ये ते पाणी आपल्याला ओतून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 ते 3 मिनटं छान असं पीठ जे आहे ते आपल्याला फेटून घ्यायचं आहे। फेटून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल टाकल्यामुळं ढोकळा जो आहे तो खाताना घशामध्ये अडकत नाही, त्यासाठी तेल टाकायचं आणि खायलासुद्धा तेवढाच मऊ होतो हा ढोकळा। जेवढं तुम्ही पीठ फेटून घ्याल तेवढा तुमचा ढोकळा जो आहे तो हलका आणि जाळीदार होणार आहे। सगळ्यात शेवटी अर्धा चमचा सोडा टाकून घेतला, थोडंसं पाणी टाकून परत एकदा छान असं एकसारखं फेटून घ्यायचं। आता हे 5 ते 6 मिनटं छान असं पीठ मी फेटून घेतलेलं आहे। त्यानंतर इथं मी एक डबा त्याला तेल लावून घेतलेलं आहे। आता तयार मिश्रण आपण डब्यामध्ये ओतूया आणि आता इथं पाण्याला उकळी आलेली आहे। त्यानंतर यामध्ये स्टँड ठेवलं आणि हा डबा ठेवून झाकण ठेवून 20 मिनटं आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे। 20 मिनटानंतर चेक करून पाहूया, कुठेही टूथपिनला हा ढोकळा जो आहे तो लागलेला नाही, म्हणजे आपला ढोकळा जो आहे तो तयार झालेला आहे। थंड झाल्यानंतर आता प्लेटमध्ये जो आहे तो काढून घेऊया आणि याला फोडणी देऊया। त्यासाठी इथं मी 2 चमचे तेल टाकून घेतलं, अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडली की मग त्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे कढीपत्ता टाकून घेऊया आणि आपली फोडणी तयार फोडणी ढोकळ्यावर आपल्याला पसरवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता मस्त जाळीदार आणि हलका फुलका आपला ढोकळा तयार झालेला आहे। स्पॉन्जी आणि मऊसूत असा आपला ढोकळा जो आहे तो तयार झालेला आहे। चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।